जीबीएस हा आजार पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे होत असल्याची माहिती अजित पवारांनी दिली। कोंबड्या नष्ट करण्याची गरज नाही, कच्चं मांस न खाता अन्न शिजवून खा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं। राज्यातल्या लाडक्या बहिणींनी 8 दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे। 3500 कोटींच्या चेकवर सही करण्यात आल्याची मोठी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली। शिंदेंच्या शिवसेनेपाठोपाठ नाशिकमध्ये भाजपतही प्रवेशासाठी रीघ लागली आहे। भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये काही महत्त्वाचे प्रवेश होणार आहेत। आमदार भास्कर जाधव ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा रंगली आहे। त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न स्वतः उद्धव ठाकरे यांनी सुरू केले। ठाकरे यांच्या शिवसेनेची मातोश्रीवर बैठक झाली। त्या बैठकीला भास्कर जाधव ऑनलाईन उपस्थित होते। पक्षाने मला खूप काही दिलं आहे। 2 मुलं आमदार आहेत। राज्यसभेवर किंवा विधान परिषदेवर जाण्याचा माझा विचार नाही, पण पक्षाने संधी दिली तर 2029 ची लोकसभेची निवडणूक लढणार आहे असं सुतोवाच केलं भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी। पोलीस तपासात अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे। देशातील सगळ्यात चांगला सायबर प्लॅटफॉर्म राज्य सरकारने तयार केला आहे। तसंच सायबर गुन्ह्यांबाबत तक्रार करण्याकरता केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्र पोलिसांना 1945 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिलेला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। पुणे पोलिसांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तरंग या कार्यक्रमात ते बोलत होते। राहुल नार्वेकर, जयंत पाटील, सतेज पाटील एका खासगी हॉटेलच्या कार्यक्रमावेळी एकत्र आले। दरम्यान जयंत पाटील यांचा उद्या वाढदिवस असल्याने शाहू महाराज यांनी व्यासपीठावरून त्यांना शुभेच्छा दिल्या। शनिदेवाच्या मूर्तीची झीज टाळण्याकरता 1 मार्च पासून भाविकांना शनिदेवाच्या शिळेवर केवळ ब्रँडेड तेलाने अभिषेक करता येणार आहे। सिंगापूर देवस्थान आणि ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। 4 महाराष्ट्र केसरी स्पर्धा हा महाराष्ट्र केसरीचा अपमान असून हा अपमान बंद करून महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यावी अशी मागणी चंद्रहार पाटलांनी केली आहे। मागणीकडे दुर्लक्ष केल्यास सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे। अकोल्यामध्ये माजी आमदार तुकाराम बिडकर यांचं अपघाती निधन झालं। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बिडकर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। यावेळी आम्ही तुम्हाला एकटं पडू देणार नाही अशी ग्वाही अजित पवारांनी त्यांना दिली। काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलडाण्यातील राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी जाऊन अभिवादन केलं। जिजाऊंचं दर्शन घेत सपकाळ यांनी कामाला सुरुवात केली। मंत्री नितेश राणे यांनी प्रयागराजला जाऊन गंगास्नान केलं। नितेश राणे यांनी आई नीलम राणे यांच्यासह महाकुंभात हजेरी लावत गंगास्नान केलं। विरोधक म्हणतात ही योजना बंद होणार नाही, पण राज्य सरकार ठरवेल ना, तुम्हाला कोणी अधिकार दिला सवाल करत अजित पवारांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं। बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून बैठक घेण्यात आली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्रात लवकरच लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याकरता हालचाली सुरू झाल्यात। धर्मांतर करणाऱ्यांवर चाप लावण्याकरता राज्य सरकार कायदा आणण्याच्या तयारीत आहे। त्या संदर्भात सरकारनं GR जारी केलाय, तर अभ्यास करण्याकरता पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेत एक समितीही स्थापन करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांना आळा घालण्याकरता मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात विशेष समिती गठीत करण्यात आली आहे। या निर्णयाबद्दल मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले। लव्ह जिहादच्या नावावर मुस्लिमांना फक्त बदनाम केलं जात आहे। जिहादचा अर्थच यांना माहिती नाहीये अशी टीका MIMचे नेते वारिस पठाण यांनी केली आहे। भगवा लव्ह ट्रॅप काय आहे, त्यावर कोणता कायदा करणार असाही सवाल त्यांनी केला। येणाऱ्या काळात ऑपरेशन टायगर सुरू राहील। तुम्ही ऋणानुबंध निर्माण नाही करू शकलात म्हणून लोक तुम्हाला सोडून गेली, त्यामुळे आत्मपरीक्षण करा असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी लगावला।
अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुढच्या आठवड्यामध्ये दिल्लीत बैठक होणार आहे। महायुतीत सुरू असलेल्या धुसफुशीवर चर्चा करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिंदेंनी तोंड उघडलं तर ठाकरेंना देश सोडून पळून जावं लागेल आणि ठाकरेंचं लंडन श्रीलंकेत काय आहे हे आम्हाला माहिती आहे, अशी टीका शिवसेना नेते रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर केली। होती दाढी म्हणूनच उद्ध्वस्त झाली महाविकास आघाडी, असं म्हणत शिंदेंनी भर सभेतून मवियावर वार केले। माझ्यावर कितीही आरोप करा, पण जनता माझ्याच पाठीशी आहे, आम्हाला हलक्यात घेऊ नका, असं विधान एकनाथ शिंदेंनी केलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी कार्यकारिणी स्थापन करण्यात येणार आहे। सिने अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल मावळमधील शिवस्मारक समितीने संताप व्यक्त केला। सोलापूरकर ज्यावेळी मावळ तालुक्यात येतील किंवा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेने प्रवास करतील त्यावेळी त्यांच्या तोंडाला काळं फसणार, असा इशारा देण्यात आलाय। जळगावच्या कसगाव पारोळा मार्गावर 4 वर्षांपूर्वी बनलेल्या उड्डाणपुलावर मोठाले खड्डे पडलेत। यामुळे मोटरसायकल घसरण्याचे प्रकार सुरू असून अपघातांची संख्याही वाढली आहे। रायगड जिल्ह्यातील अलिबागमधील जिल्हा रुग्णालयातच चोरट्यांनी एका महिलेच्या मंगळसूत्रावर डल्ला मारला। या रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या सुष्मिता रोहन कोळी या महिलेचा 2.5 तोळ्याचा जवळपास 2 लाखांचा दागिना चोरल्याची घटना घडली आहे। पावसाळ्यात लागवड केलेला भाजीपाला अतिवृष्टीत सडून गेला, त्यामुळे नाशिकसह परजिल्ह्यात भाजीपाला शहरासह तालुक्यात विक्रीला आला। भडगाव तालुक्यात गावोगावी लागवड केलेल्या भाजीपाल्यासोबतच पाचोरा, पारोळा, जामनेर या तालुक्यातील हिरव्या भाजीपाल्याची आवक वाढलेली आहे, त्यामुळे भावही गडगडलेले आहेत। कापसावर प्रक्रियेदरम्यान दर्जा सुधारणेवर भर देत देशभरातील 1000 जिनिंगच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव आहे। त्याकरता प्रति जिनिंग सुमारे 75 लाख रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टर YG प्रसाद यांनी दिली। फेब्रुवारी महिन्याला सुरुवात होताच टोमॅटोचे दर उतरायला सुरुवात झाली। आता तर 10 रुपयांना 1.5 किलो टोमॅटो विकले जात आहेत। शेतकऱ्याचा लावणीचा खर्च सुद्धा निघेना झालाय। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन हळदीची खरेदी सुरू करण्यात आली आहे। या शेतमालाला मुहूर्ताच्या खरेदीवर प्रति क्विंटल 13,101 रुपयांचा भाव मिळतोय। बाजार समितीमध्ये यंदाच्या हंगामात उत्पादित हळद ही विक्री करता दाखल झाली आहे। जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कजगाव इथं शेतातील पिकावरील तणनाशक फवारणी केल्याने शेतकऱ्यांचं जवळपास 2 एकरावरील पीक वाया गेलंय, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसानच झालेलं आहे। राज्यात 15 जानेवारी अखेर गाळप झालेल्या ऊसाची FRP वाटप करण्यात आलं। 16,577 कोटी रुपयांपैकी साखर कारखान्यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 13,982 कोटी रुपये जमा केलेले आहेत, तर अद्यापही 2,595 कोटींची FRPची रक्कम थकीत आहे। राज्य सरकार शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून नवीन कृषी धोरण बनवेल, अशी घोषणा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली आहे। याशिवाय शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याकरता प्रत्येक जिल्ह्यात कृषी मंत्री कक्ष स्थापन करण्यात येईल, असं कोकाटे म्हणाले। सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू हंगाम सुरू झालाय। या हंगामात काजू शेतकऱ्यांनी काजू बी हे कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना असलेल्या विक्रेत्याला देऊन त्याची रीतसर पावती घ्यावी। हीच पावती अनुदानाकरता वैध ठरली जाईल। तसंच जो व्यापारी विनापरवाना काजू बी खरेदी करणार त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार, असंही समोर येत आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची 4,652 क्विंटल इतकी आवक झाली आहे, तर मक्याला 2,089 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे। बाजारात मक्याच्या आवकमध्ये सुधारणा दिसते। राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 1,15,000 क्विंटलची आवक झाली।
यात लाल कांद्याची सोलापूर बाजारात 25,000 क्विंटल, नाशिक जिल्ह्यात 51,000 क्विंटल अशी सर्वाधिक आवक झाली। लाल कांद्याला कमीत कमी 1800 रुपयांपासून ते 0.3 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। गव्हाच्या कापणीला लवकरच सुरुवात होणार आहे, त्यामुळे गहू लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे। गव्हाचे भाव किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त होते, पण आता गव्हाच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळणार आहे। दुधात भेसळ करणाऱ्यांविरुद्ध FDA कठोर पावलं उचलणार आहे। फक्त दंडच नाही तर परवानेही रद्द होणार आहेत। दुधात भेसळ रोखण्याकरता अन्न आणि औषध प्रशासन विभाग अधिक सक्रिय झाला असून येणाऱ्या काळात या संदर्भात कारवाईला आणखी वेग येणार आहे। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वात FDA अत्यंत सुनियोजित आणि धडाकेबाज कारवाई करत असून दूध भेसळ रोखण्याकरता योग्य ती पावलं उचलत आहे। समृद्धी महामार्गावर 22 पैकी 16 ठिकाणी उपहारगृह, प्रसाधनगृह, वाहन दुरुस्ती केंद्र, प्राथमोपचार, पार्किंग, पिण्याचं पाणी इत्यादी कायमस्वरूपीच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरता कंत्राटदारांची निवड करण्यात आली। ही सगळी ठिकाणं पेट्रोल पंपांना लागून असून तिथं मूलभूत सुविधांची कामंही सुरू झाली आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे। ग्रामीण भागात दूषित पाण्यामुळे अतिसाराची लागण आणि संसर्गजन्य आजारांची लागण होत असल्यानं जळगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांचं सर्वेक्षण करण्यात येत आहे। यात जिल्ह्यातील 40 गावांना पिण्याचा पाणीपुरवठा अशुद्ध होत असून 8 गावांना मिळणारं पाणी दूषित असल्याची बाब समोर आली आहे। जळगाव विमानतळावरून सर्वाधिक प्रतिसाद लाभत असलेल्या गोवा शहराच्या दोन्ही फ्लाइट्स काल रद्द झाल्या। गोव्याहून जळगावकडे येणाऱ्या विमानांच्या इंजिनमधून धूर निघाल्यानं फ्लाइट रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं। जळगावात पाणी टंचाईच्या काळात शेतीच्या माध्यमातून येणाऱ्या लाखोंच्या उत्पन्नावर पाणी सोडून ज्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या विहिरी अन्य गावांना पाणीपुरवठा करण्याकरता शासनाला दिलेल्या त्या शेतकऱ्यांची शासनानं मात्र उपेक्षा केलेली आहे। या शेतकऱ्यांना अद्याप 1 रुपयाचाही मोबदला न दिल्यानं हे शेतकरी संतापले आहेत। जळगावात फेब्रुवारी 2024 मध्ये परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेती पिकाचं अतोनात नुकसान झालंय। त्या नुकसानीला सानुग्रह अनुदान 13,54 लाख रुपये मंजूर करण्यात आले। तालुक्यातील 5 मंडळांमधील 8,760 लाभार्थी शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे। अवैध शस्त्र निर्मिती तथा गावठी कट्टा विक्री करता कुख्यात असलेले उमरटी गावात आरोपीला पकडण्याकरता गेलेल्या पोलीस पथकावर चक्क अवैध शस्त्र माफियांनी हल्ला चढवला। इतकंच नव्हे तर महाराष्ट्र पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला सोडवण्याकरता चक्क पोलीस कर्मचाऱ्यांचं अपहरण करत त्याला तब्बल 4 तास ओलीस ठेवलं। तब्बल 4 तासाच्या थरार नाट्यानंतर ओलीस ठेवलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची सुटका झाली। कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये पर्यटकांकरता आलेल्या मधमाशांनी हल्ला पर्यटकांवर चढवला। हे सगळे पर्यटक मिळून कर्नाळा किल्ल्याकडे चालत जात होते। यावेळी पळापळीमध्ये पडून पुरोहित यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, तर इतर पर्यटक जखमी झालेले आहेत। बुलडाणा शहरात त्रिसरण चौकात एका मालवाहू वाहनानं दुचाकीला धडक दिली। दुचाकीस्वार स्नेहल चौधरीचा मृत्यू झाला होता। या अपघातानंतर संपूर्ण बुलढाणा शहरावर शोककळा पसरली होती। वाहतूक नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढल्यानेच स्नेहल चौधरीचा मृत्यू झाल्याची भावना बुलडाणाकरांनी व्यक्त केली होती। कळंबच्या भगवान चिंतामणी यात्रेत सुरू असलेल्या बैलाच्या शंकरपटात अमरावती जिल्ह्याच्या श्रुती वाळके या 16 वर्षाच्या मुलीनं धुरकरी म्हणून शंकरपटात जोडी हाकलून शंकरपट गाजवला। तिनं दाखवलेल्या जिगरबाजीनं तिचं सर्वत्र कौतुक होत आहे। तिनं आतापर्यंत महाराष्ट्रात 50च्या वर शंकरपटात जोडी हाकली आहे आणि शंकरपटात तिच्या जोडीनं पारितोषिक सुद्धा पटकावलं आहे। वाशिमच्या पोहरा देवीमध्ये संत सेवालाल महाराजांच्या 269व्या जयंती निमित्तानं 286व्या जयंती निमित्तानं
समितीकडून पोहरादेवीच्या विकासासाठी कार्य करणारे सरकारी अधिकारी तसंच बंजारा समाजातील व्यक्तींचा सत्कार करण्यात आला। जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार महंत बाबूसिंग महाराज यांचा सत्कार करण्यात आला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांचा अपमान केला। हल्ली भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, परंतु आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा दिला असं वादग्रस्त वक्तव्य करून कृषी मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला। या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी अकोला शहरातील धिंगरा चौकात जाहीर निषेध केला। यवतमाळ जिल्ह्यात घरफोडीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे, त्यामुळे पोलीस विभाग ॲक्शन मोडवर आला आहे। तपासासाठी विविध पथकं तयार करण्यात आली आहेत। पोलिसांनी 10 गुन्हे घरफोडी आणि 1 चोरीचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। ठाकरे गटात जे शिल्लक राहिलेले लवकरच एका मोठा उठाव करून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील असा दावा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी केला। पुन्हा एक मोठा उठाव होऊन ऑपरेशन टायगर होणार सक्सेस असं जाधव म्हणाले। सलग 2 दिवस दर वाढल्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे। सोन्याचे दर 1100 रुपयांनी कमी होऊन 85,200 रुपये प्रति तोळ्यावर आले। तसंच चांदीच्याही दरात 2,100 रुपयांनी घसरण होऊन चांदीचे दर 96,200 रुपये प्रति किलोवर आले। बीडीडीतील दुकानदारांना पुनर्विकासात 500 फुटांचं दुकान मिळणार की नाही यावर आता उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे। त्यामुळे वरळी नायगाव नामजोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकासाचा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होण्याची चिन्ह असली तरी दुकानांचा तिढा मात्र अजूनही कायम आहे। एका महत्त्वाच्या बातमीकडे वळूया। महाराष्ट्रात लवकरच लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याकरता हालचाली सुरू झालेल्या आहेत। फसवणूक किंवा बळजबरीने विवाह करून धर्मांतर करणाऱ्यांना आता चाप लावण्याकरता सरकार कायदा आणण्याच्या तयारीत आहे। सरकारनं या संदर्भातला GR काढलाय। कायद्यासंदर्भात अभ्यास करण्याकरता पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती सुद्धा स्थापन केली आहे। पोलीस महासंचालकांसह महिला आणि बालविकास, अल्पसंख्याक विकास, विधी व न्याय अशा विविध विभागातील 6 सदस्य या समितीमध्ये असणार आहेत। लव जिहाद येणार आहे एक कमिटी नेमली आहे। लव जिहाद अरे पहिल्यांदा कमिटीचा काय रिपोर्ट तरी उद्या, अजून कशातच काय नाही, तुम्ही काय बिनकामाचं। आता पुन्हा वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघूयात। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथल्या फलाटांच्या विस्तारीकरणाचं काम सुरू असल्यानं याचा परिणाम कोकणातून येणाऱ्या 3 गाड्यांवर होणार आहे। कोकणातून CSMT पर्यंत धावणाऱ्या या गाड्या 28 फेब्रुवारीपर्यंत दादर स्थानकापर्यंतच धावणार आहेत। यामुळे प्रवाशांना दादरपासून पुढील प्रवासाकरता अन्य रेल्वे आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागणार आहे। सिडकोच्या विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आहेत। सहाय्यक विकास अधिकारी व क्षेत्राधिकारी संवर्गातील 26 अधिकाऱ्यांसह लिपिक, टंकलेखक, कार्यकालीन सहाय्यक या संवर्गातील 74 कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे। या बदल्यांमुळे अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष दिसून येतोय। मुंबईकरांच्या जलप्रवासाला आता वेग येणार आहे। गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेटवे ते मांडवा या मार्गावरून आजपासून अत्याधुनिक वातानुकूलित कॅटामरान ही बोट धावणार आहे। उच्च गती पारंपरिक फेरी सेवेला पर्याय म्हणून ही सेवा प्रवाशांना अधिक जलद, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाची सोय उपलब्ध करून देणार आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं आज मॅरेथॉनचं आयोजन केलंय। यासाठी रविवारी दुपारी 1 वाजेपर्यंत अटल सेतूवरील वाहतूक बंद राहणार आहे। त्यामुळे वाहतूक कोंडीसह JNPA बंदरातील कंटेनर वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे। पश्चिम रेल्वेच्या स्वच्छतागृहांच्या दयनीय स्थितीबाबत वारंवार तक्रारी येत असल्यानं त्यांच्या स्वच्छतेकडे प्राधान्यानं लक्ष दिलं जाईल असं पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचे नवनियुक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज कुमार सिंग यांनी स्पष्ट केलं।
प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरता टॉयलेट्सच्या देखभालीवर भर दिला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई उपनगरीय क्षेत्राच्या विकासासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन हे स्वतंत्र महामंडळ कार्यरत आहे. त्याद्वारे अद्ययावत डिझाईनच्या लोकलची बांधणी, डबे वाढवणं, 12 ऐवजी 15 डब्यांची लोकल चालवण्यासाठी फलाटांची लांबी वाढवणं, वाढीव रेल्वे मार्ग टाकणं आदी कामांकरता मध्य आणि पश्चिम रेल्वेला निधी पुरवला जातो. मुंबई शहरातील 8 ते 10 दशकांहून अधिक जुन्या असलेल्या सेस इमारतींचा समूह पुनर्विकास करण्यावर आता म्हाडानं भर दिलाय. सेस इमारती अरुंद जागेत असल्यानं एकेका इमारतीचा पुनर्विकास करणं, रहिवासी आणि भाडेकरूंना आवश्यक सुविधा देणं शक्य नसल्यानं एकाहून अधिक इमारतींचा समूह पुनर्विकास केल्यास तांत्रिकदृष्ट्या सुलभ ठरत आहे. आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत असा खुलासा यूट्यूबर रणवीर अलाहाबादी यानं केलाय. रणवीरनं इंस्टाग्रामवर एक निवेदन जारी करत ही माहिती दिली आहे. मुंबई महानगर प्रदेशासह कोकणातील रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्याकरता केंद्र सरकारनं सागरमाला या योजनेअंतर्गत जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याचं ठरवलंय. यासाठी प्रवासी जलवाहतुकीसह रोरो सेवेद्वारे मालवाहतुकीचा केंद्र व राज्य शासन असा प्रत्येकी 50% हिस्सा वाटप करण्याचं नियोजन केलं आहे. टिपेश्वर अभयारण्यातून येडशी अभयारण्यामध्ये आलेला वाघ पकडण्याकरता प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या कार्यालयानं 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिलेली आहे. त्यानुसार वाघाला पकडण्याकरता आता केवळ 15 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे वाघाचा शोध मोहीमला वेग आलाय. मुदतीत वाघ न पकडल्यास पुन्हा परवानगी मिळेपर्यंत मोहीम थांबवावी लागेल अशी माहिती विभागीय वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबई पोलिसांच्या आकडेवारीत 2022 पासून आतापर्यंत कर्तव्यावर असताना 379 पोलिसांचा मृत्यू झालेला आहे. 379 पैकी 334 पोलिसांचा नैसर्गिक मृत्यू झालेला आहे, तर 23 जणांचा अपघाती आणि 22 जणांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. रॅपिडो लवकरच महिलांकरता एक खास सर्व्हिस सुरू करणार आहे. या सर्व्हिसद्वारे कंपनी जवळपास 25,000 महिलांना रोजगार सुद्धा देणार आहे. आतापर्यंत रॅपिडोमध्ये फक्त पुरुषच कॅब, ऑटो आणि बाईक चालवू शकत होते. मराठवाड्याच्या हक्काचे 60% पाणी कमी करण्याच्या गोदावरी अभ्यास गटाच्या अहवालावर महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणानं जनतेकडून आक्षेप मागवले आहेत. हे आक्षेप 15 मार्चपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. दुष्काळग्रस्त आणि कमी पावसाचा प्रदेश म्हणून मराठवाडा ओळखला जातो. मुंबईतील विविध बँकांमध्ये ठेवण्यात आलेल्या मुदत ठेवींच्या माध्यमातून जास्त व्याजदर मिळावं यासाठी मुंबई महापालिकेने ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात 1000 कोटी रुपये अतिरिक्त मिळण्याची प्रशासनाला अपेक्षा आहे. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात ते राहत असलेल्या सरकारी बंगल्यावर झालेल्या खर्चाच्या चौकशीचे आदेश केंद्रीय दक्षता आयोगानं सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. दक्षता आयोगाच्या या आदेशानं केजरीवाल अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान केल्यानंतर लाखो भाविक पर्यटक अयोध्येत जाऊन राम मंदिरात रामलल्लाचं दर्शन घेत आहेत. दररोज हा आकडा वाढतो आहे. एका महिन्यात 1 कोटींहून अधिक भाविकांनी श्री रामलल्लाचं दर्शन घेतलं आहे. तर अयोध्या राम मंदिरात 15 कोटींचं महादान करण्यात आलेलं आहे. साधारण 14 जानेवारीपासून अयोध्येत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत प्रचंड वाढ झालेली आहे. 8 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा आयोजन होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या एकूण बक्षीस रकमेमध्ये तब्बल 53% भरघोस वाढ करण्यात आली आहे. तसंच स्पर्धेतील विजेत्यावर सुमारे 60 कोटी रुपये बक्षिसाचा वर्षाव होईल. या स्पर्धेतील विजेत्या संघाला जवळपास 20 कोटी रुपये बक्षीस मिळणार आहे.